चव्हाण साहेब, आज स्वर्गवासी मयूर संगमनेरकर यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, काय सांगाल? मयूरचं स्वप्न जरी पूर्ण झालं असेल तर आज तो आमच्यात नाहीये. सर्वात मोठी कमी मला जाणवते, शब्द नाही. आजच्या विजयाचं पूर्ण श्रेय कोणाला देणार? विजयाचं श्रेय माझ्या प्रत्येक मित्राला, माझ्या प्रत्येक सहकार्याला, माझ्या नातेवाईकाला, माझा सगळा हा परिवार आहे, त्यांनाच श्रेय. लय अडचणीतून हा विजय झालेला आहे. हो, खूप अडचण होती. आता पुढचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना श्रेय. प्रत्येक ठिकाणी अडचणीच येत होत्या, प्रत्येक ठिकाणी अडचणीच येत होते. हो, प्रत्येक ठिकाणी अडचणी होत्या. मग कशा पद्धतीने मात झाली? अडचणींवर माझ्या मित्रपरिवारानेच मात केली सगळी. मी काही नाही केलं, सगळे कष्ट त्यांचे आणि याचं सगळं श्रेय त्यांना. आणि संघर्ष जेवढा मोठा तेवढा विजय जे हे भेटतं ना, विजयाची मजा वेगळी, आनंद वेगळा. रज्जक भाई, काय सांगताय तुम्ही? आज आमचा तसं बघायला गेलं तर आमचा भाऊ मयूर संगमनेरकर, त्याला पहिल्यांदा मी भाऊ पूर्ण श्रद्धांजली वाहतो. माझा भाऊ आज असला असता इथं तर त्यांनी आकाश गगनेला भिडवलं असतं काय. त्याच्यामुळे आज आमचा समीर भाऊ आला, त्याचबरोबर गणेश पातुरकर बी आले. त्याच्याबद्दल माझं त्यांचं दोघांचं माझ्याकडून हार्दिक अभिनंदन. आणि इथून पुढं या विजयाचं श्रेय कोणाला देणार? श्रेय तसं सगळ्यांनीच काम केलेलं आहे. सगळ्या मित्रांनी, समीरचे जेवढे जिवलग मित्र आहे त्यांनी जीवापाड पलीकडे हे करून काम केले. हा विजय जो आहे ना, हिंदू मुस्लिम ऐक्याचा विजय, हा कुठल्या जाती धर्माचा विषय नाही. मला हिंदू मुस्लिम सर्व बांधवांनी मतदान केलं. त्यांचे कष्टही तेवढेच आहेत. सगळ्यांनी मदत केलेली आहे. सर्वांचे आभार, मनापासून आभार. धन्यवाद साहेब.